बातमी आहे सकाळ मीडियाच्या एक्सक्लुझिव्ह बातमी संदर्भातली। तर अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान चांगलंच नाराजी नाट्य रंगलंय। तर शिंदे आणि ऐनवेळी आणलेले यांनी रस्ते बांधणीचा जो प्रस्ताव होता तो तब्बल 8,000 कोटी रुपयांनी वाढवण्यात आल्यामुळे अजित पवार नाराज झाले आणि त्यांनी भर बैठकीतच मुख्यमंत्र्यांना याचा जाब विचारला। त्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह धरला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यामध्ये हस्तक्षेप करण्याचं टाळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नेमकं अजित पवार या बैठकीत काय म्हणाले होते, कोणते सवाल त्यांनी उपस्थित केले होते आपण पाहूया। 6 महिन्यांमध्ये रस्ते बांधणी प्रस्तावाची किंमत एवढ्या मोठ्या रकमेने वाढली कशी? अशा पद्धतीने प्रस्तावाची किंमत वाढवण्याची खरंच गरज आहे का? आणि असेल तर अशा पद्धतीने हा प्रस्ताव मंजूर करायचा का? ऐनवेळी असे प्रस्ताव कसे आणले जाऊ शकतात? मंत्र्यांना आणि संबंधित विभागाला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला नको का? असे सवाल अजित पवारांनी या बैठकीत विचारले। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय तेही पाहूया। आता मधीच काढलं। आता मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जळगावला गेलो, एकत्र सभा घेतली, एकत्र परत आलो। आता हा विरोधकांना दुसरा कुठला मुद्दा राहिलेला नाही म्हणून अशा पद्धतीचा बदनामी किंवा लोकांच्या मध्ये कारण असताना समवस्था करण्याचं काम कुणी करत असेल तर नाईलाज आहे। पडसाद उमटलेले आहेत। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचंही पाहायला मिळतंय। पाहुयात कोण काय म्हणतंय। वाद म्हणण्यापेक्षा आम्ही 3 टोळ्यातल्या गँगवॉर म्हणतो। 3 गँग एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवतात। मुंबईमध्ये आम्ही या गँग्स अंडरवर्ल्ड कसं चालवत होत्या ते आम्ही पाहिलं। मुख्य गँग आहे देवेंद्र फडणवीस यांची आणि मिंदे यांची। या 2 गँगमध्ये सगळ्यात जास्त वॉर सुरू आहे। मला यातलं काहीच माहिती नाही। त्यामुळे आपापसात त्यांचं सरकार काय करतं हे कोणी मायने नाही रखता, कारण ते म्हणजे मला एक आश्चर्यही वाटत नाही, नाहीतरी राहिलेत किती दिवस। या चर्चा निरर्थक आहे। हे कोणीतरी मुद्दाम बदनाम करण्याची करते। अजितदादा जे बोललेले नाहीत ते जमिनी विकून कधीच बोलले नव्हते। त्यांना बातम्या कळतात कशा या, आणि त्यांना याचा मुद्दाम नेरेटिव्ह करायचं, सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करते, असं कधी झालेलं नाही।